जुळून येती रेशीम गाठी भाग 7. तुम्हा सगळ्यांच्या प्रतिसादासाठी मनपूर्वक धन्यवाद आणि सोबतीला हट्ट वजा विनंती नेहमीचीच. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी नक्की करा. चला तर आता वळूया आपल्या कथेकडे. तुला आणखी कुठला पुरावा देत बसायला वेळ नाहीये माझ्याकडे. बोल, काय ठरवलंय सांग. समरजितने चिडून विचारलं. अर्पिताच्या बंद डोळ्यातून 2 अश्रू ओघळले. अर्णवचा चेहरा डोळ्यासमोर आला. पण या क्षणी अवंतिकाला तिथून सोडवणं, तिला वाचवणं अधिक गरजेचं, अधिक महत्वाचं होतं. त्यासाठी कुठलीही किंमत चुकवायला तयार होती ती. आता पुढे. कम ऑन, से फास्ट. जास्त वेळ नाहीये माझ्याकडे. आणि तुझ्याकडे तर अजिबात वेळ नाहीये. काय ठरवलंय ते लवकर सांग. अगदी कॉमन सेन्स वापरला तरी लागलीच कळेल तुला की तसंही दुसरा कुठला ऑप्शनच नाहीये तुझ्यासमोर. स्वतःची बहीण जिवंत सुखरूप हवी असेल तर मी दिलेला पर्याय ऍक्सेप्ट करण्या वाचून आहे कुठलं ऑप्शन? तो हलकं हसून म्हणाला. अर्थात काहीच मार्ग नव्हता तिच्या समोर. तू उद्या तुझ्या पेपरमध्ये अपॉलॉजी लिहून छापून जरी दिली तरी तुझी बहीण जिवंत असेल नाही. त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच ती ओरडली. त्याच्या अर्धवट उरलेल्या वाक्यातला अर्थ कळला होता तिला. प्रचंड द्विधा परिस्थितीत अडकली होती. आयुष्य कधी अशा टोकावर आणून उभं करेल याचा स्वप्नातही विचार नव्हता केला तिने. सत्याची कास धरण्यासाठी, न्यायासाठी हट्ट करण्यासाठी ही एवढी मोठी किंमत मोजावी लागेल असं कधीच वाटलं नव्हतं तिला. तिने हतबल नजरेने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या ओठांवरचं हसू तिला चिडवत आहे असं वाटलं. पण खरं तर तो चिडवत नव्हता तिला, तर जयवंतरावांना हळूहळू चारी खाणे चित करण्याचं गमक त्याच्या हाती लागलं होतं आणि त्याचंच विजयी हास्य होतं ते. तसं बघायला गेलं तर जयवंतरावांची लीगल इल्लीगल कुठलीच कामं समरजित पासून लपलेली नव्हती. जिथे त्याला अगदीच चुकीचं वाटायचं तिथे नडायचाही तो त्याच्या पद्धतीने. अगदी नाकी 9 आणायच्या त्यांच्या. त्या मुलीबद्दल कळल्यावर त्या बच्चू राखडेलाही सोडलं नसतं त्याने. फरक एवढाच होता की ते आला आत्ता कळलं. अर्थात आता कळल्यावरही हिशेब चुकता करणारच होता तो. जगासमोर न आलेलं हे सो कोल्ड वॉर कायम होतं त्या दोघा बापलेकांमध्ये. आणि आता तीच लढाई प्रत्येक वेळी आपल्याला हवी तशी आपल्या बाजूने वळवण्यासाठी या डावातला हुकमी एक्का त्याच्या हाती लागला होता. अर्पिता नावाचा. हा एकच डाव सगळ्यांवर भारी पडणार होता. जिच्यावर वार करून जयवंतराव आपली खुर्ची वाचवू पाहत होते तिलाच सर्वांवरून वापरणार होता तो. त्याच्या आईचा बदला घेण्यासाठी, आपल्या बापावर सूड उगवण्यासाठी. कम ऑन, से फास्ट. आय ऑलरेडी टोल्ड यू. वेळ नाहीये माझ्याकडे. त्याने समोरच्या टेबलवर मूठ आदळली आणि समोर उभ्या असणाऱ्या थकलेल्या दमलेल्या सगळीकडून कडेलट होण्याच्या परिस्थितीत उभ्या असलेल्या अर्पिताकडे हो म्हणण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नव्हता. मी मी तयार आहे. थरथर त्या ओठातून शब्द बाहेर पडले आणि डोळ्यातून 2 अश्रू सुद्धा. पण सध्या तरी त्याला त्या अश्रूंची अजिबात काळजी नव्हती. ग्रेट. सौमित्र, पटकन मॅरेज सर्टिफिकेट बनवून घे. आजच्याच डेटचं नाव आणि हो, त्या ऑफिसरला आपल्या बांद्र्याच्या फ्लॅटवर बोलव सह्यांसाठी. त्याने लागलीच फरमान सोडलं. ठीक ठीक आहे सर. सगळं सौमित्रच्याही डोक्यावरून जात होतं, पण सध्या आलेली आज्ञा मान्य वाचून दुसरा पर्याय नव्हता त्याच्याकडे. आणि तेवढं बोलून त्याने पॉज घेतला आणि समोरच्या अर्पिताकडे इशारा केला. काय करायचं ते समजून सौमित्रने मान डोलावली. मॅडम, तिच्या बाजूला उभा राहा त्याने अगदी अदबीने आवाज दिला. सौमित्र, मॅडम नाही, वहिनी म्हणायची सवय लाव आता. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू कायम होतं. तिला आताही ते हसू डिवसल्यासारखं वाटलं. तिच्या परिस्थितीवर हसतोय तो, तिच्या हतबलतेवर हसतोय असं वाटलं तिला. पण वास्तविकता अगदी वेगळी होती. सौमित्रने तिला इशारा केला आणि आता त्या वाटेवर चालण्या वाचून तिच्याकडे पर्याय नव्हता. सौमित्र आणि अर्पिता दोघेही केबिन मधून निघून गेल्यावर समरजित आरामात खुर्चीवर रेलून बसला आणि ती खुर्ची गोल गोल फिरवली त्याने. येस मिस्टर रणदिवे, आत्ता येईल खरी मजा. बघूया आता कुठल्या पळवाटा शोधता तुम्ही ते. त्यावेळी याच राजकारणाच्या लोभापायी, सत्तेच्या हव्यासापायी माझ्या आईचं प्रेम पायदळी तुळवलं होतं तुम्ही. आता तुमचा टर्न आहे. आता कळेल तुम्हाला. आपल्याला अतिशय प्रिय असणारी वस्तू पायदळी तुडवल्या जाते तेव्हा काय वेदना होतात ते. जस्ट वेट अँड वॉच मिस्टर रणदिवे, जस्ट वेट अँड वॉच. त्याने मनात उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात निश्चय होता, स्वतःशीच केलेला.
ओवी कधीची अर्पिताची वाट पाहत बाहेर उभी होती. रिसेप्शनिस्टने तिला आत सोडलं नव्हतं. अर्पिताला सौमित्र तिथेच बाजूच्या एका केबिनमध्ये घेऊन गेला. त्यावेळी बाहेरून हात दाखवणाऱ्या ओवीकडे त्याचं लक्ष गेलं आणि त्याने रिसेप्शनिस्टला इशाऱ्यानेच तिला आत येऊ दे म्हटलं. रिसेप्शनिस्टने मान डोलावली आणि ओवीसाठी दरवाजा उघडला. तशी झपाझप पावलं टाकत ती सौमित्र आणि अर्पिता ज्या केबिनमध्ये होते त्या केबिनमध्ये शिरली. सौमित्रवर तर अगदी रागाचा कटाक्ष टाकला आणि अर्पिताच्या दिशेने वळली ती. काय झालं? काय म्हणाले ते? तुझं बोलणं झालं त्यांच्या वडिलांसोबत? मदत करायला तयार आहे का ते? वेळ खूप कमी आहे अर्पिता. प्लीज सांग ना काय झालं? ओवी तिला एकसारखे प्रश्न विचारत होती, पण अर्पिता स्तब्ध एका मूर्तीसारखी उभी होती तिथे. अर्पिता, अगं प्लीज बोल काहीतरी. झालं का तुझं बोलणं त्यांच्यासोबत? तुझं हे चूप राहणं माझी भीती वाढवत आहे. ओवी खरंच खूप घाबरली होती. अगदी अधीर झाली होती अर्पिताच्या तोंडून आत काय झालं ते ऐकायला. वहिनी, तुम्ही थांबा इथेच. 15 मिनिटात इथूनच आपल्याला निघावं लागेल. तुमची बहीण सुद्धा तुम्हाला तिथेच भेटेल. ओवीच्या प्रश्नांना आणि तिच्या अवस्थेकडे दुर्लक्ष करून सौमित्रने अर्पिताकडे वळून तिला सांगितलं. बस. त्याचं बोलणं ऐकून ओवी पुरती चक्रावली. हा सौमित्र अर्पिताला वहिनी म्हणत होता का? कशासाठी? एक एक मिनिट. काय म्हणालात तुम्ही हिला? वहिनी? कुठल्या अधिकाराने? काय चाललं काय आहे इथे? आणि तुमची बहीण म्हणजे अवंतिका सापडली का? कुठे आहे ती? आणि कुठे घेऊन येणार आहात तुम्ही तिला? अर्पिता, अगं बोल काहीतरी प्लीज. आता आणखी अंत नको बघूस माझा. ओवी पोटतिडकीने म्हणाली. कधी एकदा अवंतिका विषयी ऐकते असं झालेलं तिला. अवी सापडली आहे ओवी. ठीक आहे ती. तिच्या सुटकेची किंमत मोजली आहे मी. समरजित रणदिवेकडे. तिचा अगदी थंड आवाज, जगण्याची सगळी उमेद हरल्यासारखा. पण ओवीच्या मात्र काळजाचा थरकाप उडवून गेला तिचं उत्तर. किंमत मोजली आहे? आतापर्यंत अर्पिताच्या दंडावरची ओवीची घट्ट पकड सैलावली होती. हो, मी लग्न करत आहे त्यांच्यासोबत. हीच डील झाली आहे आमच्यात. ते अवंतिकाला सुखरूप परत आणणार आणि त्या बदल्यात मी त्यांच्याशी लग्न करणार. मगापासून दगड बनून बसलेल्या अर्पिताने अगदी निस्तेज आवाजात ओवीला सांगितलं. पण ते ऐकून ओवी चांगलीच भडकली. अर्पिता, वेडी आहेस का तू? अगं हा काय निर्णय? तू लग्न करणार त्या समरजित रणदिवे सोबत? पण का? आणि अर्णव, त्याचा विचार केला आहेस तू? अगं तुझं प्रेम आहे त्याच्यावर आणि त्याचंही. हे सगळं असं असताना हा निर्णय कसा काय घेऊ शकतेस तू? ओ मॅडम, वहिनींनी आणि सरांनी जे ठरवलं आहे ना तसंच होणार. तेव्हा काय होतं कसं होतं याची चर्चा करणं थांबवा आता. वहिनी, मी येतो 10 मिनिटात. तोपर्यंत फ्रेश व्हा तुम्ही. सौमित्रने शेवटचा शब्द उच्चारला तेवढ्या वेळात ज्यूस आणि स्नॅक्स घेऊन पिऊन केबिनमध्ये हजर झाला होता. हे घ्या आणि तुम्हीही घ्या. सौमित्रने त्या समोर ठेवलेल्या ट्रेकडे इशारा करत म्हटलं. शेवटी आमच्या वहिनींच्या बाजूच्या पाहुण्या आहात तुम्ही. मॅरेज सर्टिफिकेटवर साक्षीदार म्हणून तुमचीही सही लागेलच. तेव्हा तुम्हालाही चलावंच लागणार आहे. सौमित्र अगदी नॉर्मल टोन मध्ये म्हणाला. तसं तर आतून तोही हलला होता. पण कुठल्याही परिस्थितीत का होईना समरजित लग्न करतोय या गोष्टीचा आनंदही होता त्याला. पण तेच, अशा कराराच्या धर्तीवर उभ्या असलेल्या या लग्नाचं, या नात्याचं काय भविष्य असेल हा विचारही भेडसावत होता. असोत, सध्या तो फक्त समरजितची ऑर्डर फॉलो करत होता. 1 मिनिट. मला कळेल का नेमकं काय होतंय इथे ते? कसलं मॅरेज सर्टिफिकेट आणि कसलं काय? मी कशावरही सही करणार नाही आणि अर्पिताही करणार नाही. ओवीने निक्षून सांगितलं. ते आता तुमच्या हातात नाहीये. समर सरांनी ठरवलं म्हणजे ते घडणारच. त्यात आडकाठी आणणं आजपर्यंत कुणालाच जमलं नाहीये. बोलून सौमित्र निघून गेला आणि तो गेल्यावर ओवी अर्पिताकडे वळली. नको करू ग हे सगळं. का आपल्या आयुष्याशी खेळतीये तू? का लग्नाला हो म्हणाली? ओवीचा काकुळतीला येऊन तिला प्रश्न फक्त माझ्या आयुष्याचा नाहीये ओवी. अवंतिका अडकली आहे यात. ती भरडली जाते या सगळ्यात. तिचं आयुष्य पणाला लावण्याचा काही एक अधिकार नाहीये मला. आधीच मी उचललेलं एक पाऊल तिच्या जीवावर बेतता बेतता राहिलंय. पण आता नाही. आता नाही रिस्क घेऊ शकत मी अवंतिकासाठी. मग त्यासाठी मला काहीही करायला लागलं तरी तयार आहे मी. अगं पण यांना कसं माहिती ते खोटं बोलत असतील तर? किंवा मग आपल्या हतबलतेचा नाईलाजाचा फायदा उचलत असतील तर? मी मी बोलले अवंतिकाशी ओवी. त्यांना माहितीये ती कुठे आहे ते. पण जयवंतराव वडील आहे त्यांचे. मग अशा वेळी ते आपली मदत का करत आहे? नक्कीच काहीतरी हेतू असेल त्यांचा. कुठल्याही सामान्य माणसाला पचण्यासारखी गोष्ट नव्हतीच ही.
शेवटी एक मुलगा आपल्या बापाच्या विरोधात बंड का म्हणून करेल? सध्या या सगळ्या गोष्टी गौण आहेत माझ्यासाठी ओवी. काही महत्वाचं असेल तर ती माझी ओवी. ती मला माझ्या डोळ्यांसमोर सुखरूप हवी आहे. आणखी काहीच नाही. आणि अर्णव, त्याचा विचार केला आहेस तू? त्याला काय वाटेल? काय सांगणार आहेस त्याला? ओवीने अर्पिताच्या डोळ्यात पाहून विचारलं. त्यावर अर्पिता खिन्न हसली. ज्याच्यावर प्रेम केलं तो कायम आयुष्यात असेल असं थोडीच असतं. त्याला समजावून सांगेल मी. ऐकेल तो माझं. ती स्वतःचीच समजूत काढत म्हणाली. आणि तू? तुझं काय? तू या माणसाशी आयुष्यभर संसार करणार आहेस? सुखी राहू शकणार आहेस तू याच्यासोबत? अगं, त्याच्या वडिलांचाच मुलगा आहे तो शेवटी. त्यांचंच रक्त आहे. त्याच्यासारखाच असेल. त्याशिवाय का असला सौदा करायला निघाला? कसा विश्वास ठेवायचा याच्यावर? न जाणे पुढे तुझ्या आयुष्यात काय वाढून ठेवलं असेल. माझ्या सुखाचं नाही माहिती मला ओवी. आणि तशी कुठली अपेक्षाही उरली नाहीये आता. पण माझ्यासोबत लग्न करून ते कधीच सुखी होणार नाही. कधीच नाही. अर्पिता निश्चयाने म्हणाली. आज माझ्या हतबलतेचा फायदा उचलून त्यांनी हा जो काही सौदा केलाय ना माझ्यासोबत, तो नक्कीच त्यांच्या फायद्याचा ठरणार नाहीये. त्यांना कल्पनाही नाहीये. माझ्याशी लग्न करून स्वतःचा केवढा मोठा तोटा करून घेतलाय त्यांनी. पण लवकरच लक्षात येईल त्यांच्या. अर्पिताने मनाशी ठरवलेलं. ओवी तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचायचा प्रयत्न करत होती. प्रचंड दुविधा, प्रचंड द्विधा मनस्थिती. त्याच परिस्थितीने तिला अशा जागी आणून उभं केलं होतं जिथून समोरची सगळी कवाड, सगळे रस्ते बंद होते. आणि अशा अवस्थेत तिची गाठ पडली होती समरजीत सोबत जन्मभरासाठी. फक्त हा एकच दरवाजा उघडा होता तिच्यासमोर, त्यानं दाखवलेला, ज्यातून आत गेल्यावर तिची एंट्री समरजित रणदिवेच्या आयुष्यात होणार होती. तिने कधी स्वप्नातही विचार नव्हता केला की हा दिवसही उगवेल, जो खूप मोठी उलथापालथ करणारा होता तिच्या आयुष्यात. आणि त्याच्याही, अर्थात तो सुद्धा या सगळ्यांपासून अनभिज्ञ होता. सध्याच्या घडीला प्रवाहासोबत वाहत जाण्याशिवाय तिच्या हातात काहीच नव्हतं. आणि ती तेच करत होती. समरजित जयवंतरावांचा मुलगा असूनही आपली साथ का देतोय? का मदत करतोय आपल्याला? त्याला काय साध्य करायचं या लग्नातून? या लग्नाचं भविष्य काय आहे? आपलं भविष्य काय आहे? हे असे अनेक प्रश्न तिच्या क्षीणलेल्या मनाने सध्या मागे फेकले होते. तिच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काही होतं तर ते म्हणजे तिची बहीण, तिची मुलगी अवी. ती डोळ्यांसमोर सुखरूप हवी होती. दुसरं काहीच नाही. तिचा आवाज ऐकेपर्यंतचा वेळ तिने कसा काढला होता तिलाच माहिती. मनात नको नको ते विचार येत होते. आश्रमातल्या त्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आला की काळीच चिरून निघत होतं. अशा वेळी तिचा जीव वाचवायला तिने कुठलंही पाऊल उचललं असतं. आणि सध्या ती तेच करत होती. थकलेल्या, हताश झालेल्या तिने अगदी सोफ्यावर अंग टाकून दिलं. जराही त्राण नव्हतं राहिलं शरीरात. ओवीने तिला काही खाण्याचा पिण्याचा आग्रह केला, पण तिने कशालाच हात लावला नाही. जोपर्यंत अवंतिका डोळ्यांना दिसत नाही, तिच्या घशाखालून काहीच उतरलं नसतं. इकडलं सगळं आटपून सौमित्र समरजीतच्या केबिन मध्ये गेला. सौमित्र? हा सर, बोला. सगळं रेडी आहे ना? त्याचा प्रश्न. कारण त्यानंतरचा सुद्धा प्लान त्याच्या डोक्यात तयार होता. हो सर, तो रजिस्ट्रार पोहोचेल अर्धा तासात. मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा रेडी आहे. हम्म. पण सर, मोठ्या साहेबांना कळलं तर? सौमित्रने जरा घाबरतच विचारलं. कारण या लग्नाचं जयवंतरावांना कळल्यावर काय महाभारत होईल याची त्याच्याने कल्पनाही करवत नव्हती. ज्या मुलीला त्याच्या बापाने जेरीस आणलेलं, हा तिच्याच गळ्यात मंगळसूत्र बांधायला निघाला होता. सौमित्रच्या प्रश्नावर समरजित खिशात हात सरकवत त्याच्या समोर उभा राहिला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आय विश सौमित्र, त्यांना या लग्नाबद्दल कळल्यावर त्यांच्या कपाळावर जमा झालेला घाम आणि डोळ्यातली भीती मला बघता आली असती तर. समरजित हसून म्हणाला. आपल्याला वाटत होतं किंवा आपण विचार करतोय त्यापेक्षा हे युद्ध कैक पटीने गहरं आहे याचा आता सौमित्रलाही अंदाज आला. सध्या फक्त तिच्या बहिणीला सोडवलं आहे एवढीच बातमी पोचू दे त्यांच्यापर्यंत. बाकी झटका त्यांच्या कुटुंबासोबत अनुभवते त्यांना, थेट बंगल्यात. आता अशा झटक्यांची सवय व्हायला हवी त्यांना, नाही? समरजीतच्या आवाजाने आपल्याच विचाराच्या तंद्रीत हरवलेला सौमित्र भानावर आला. त्याच्या दुसऱ्या वाक्यावर खरं तर सौमित्रला झटका लागला. सर, म्हणजे तुम्ही तिथून बंगल्यावर जाणार? त्याच्या प्रश्नावर समरजित गालात हसला.
सौमित्रला वाटलं जर रजिस्ट्रारला त्याने बांद्र्याच्या फ्लॅटवर बोलवलंय तर कदाचित लग्न झाल्यावर अर्पितासोबत तो तिथेच राहणार असेल, तिकडेच शिफ्ट होणार असेल. पण त्याच्या बोलण्यावरून हे स्पष्ट झालं की लग्न झाल्यावरही तो बंगल्यावरच परत जाणार होता. इनफॅक्ट ते दोघंही तिथेच राहणार होते. हो, रणदिवे साहेबांच्या बंगल्यावर जाणार, आमच्या सह्या झाल्यावर. आजवर राजीलाला दिलेला शब्द होता म्हणून राहत होतो मी तिथे. पण इथून पुढे रणदिवे साहेबांची उतरती कळा बघायला थांबणार आहे त्या घरात. त्यांना तुटताना हारताना बघायचंय मला माझ्या डोळ्यांनी. खिडकीपाशी उभा असलेला तो दूर समुद्राकडे नजर ठेवत म्हणाला, ती तिच्यासोबत आणखी कोणी आहे का? जरा वेळाने त्याने डोक्यातले विचार झटकत मागे वळून सौमित्रला विचारलं. हो सर, एक मैत्रीण आहे वहिनींची सोबत. त्यांच्यासोबत त्यांच्या प्रेसमध्येही काम करते ती बहुतेक. गुड, तिला सोबतच थांबायला सांग. तिकडलं काय अपडेट? आता हे तो अवंतिका विषयी विचारत होता. सोडवलं आहे सर वहिनींच्या बहिणीला. आपली माणसं निघालीही आहेत इथून त्यांना घेऊन. फाक्याच्या माणसांनी लढायचा प्रयत्न केला, मोठ्या साहेबांची धमकीही देत होते. पण आपण दोघांना आडवं केलं तसे बाकीचे आपोआप बाजूला झालेत. सौमित्रने रिपोर्ट कळवला. त्यांना म्हणावं तुमचे मोठे साहेब सध्या दिल्लीच्या नेत्यांना हव्या घालण्यात बिझी असतील. घालू दे त्यांना हवा. इथे आल्यावर त्यांनाच वाऱ्याची गरज पडणार आहे. खुर्चीवर बसत समोरच्या डॉक्युमेंट्सवर सही करत समर्जित म्हणाला. दिल्लीच्या नेत्यांची डोकं दाबून जयवंतराव त्यांच्या निवासस्थानी परतले. संध्याकाळपर्यंतचा त्यांचा सगळा वेळ तिथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना पटवून देण्यात, त्यांची माफी मागण्यात, इथून पुढे सगळं नीट होईल हे सांगण्यातच गेला. इन शॉर्ट, अगदी ए टू झेड सगळ्यांची मनधरणीकरण फिरत होते ते. कारण एकच, कॅबिनेट मिनिस्ट्रीची खुर्ची हातातून जायला नको. दिवसभराची अपडेट घ्यायला त्यांना वेळच मिळाला नाही. पण वागळेकडून अर्पिता त्यांच्या बंगल्याच्या बाहेर 2-2.5 तास उभी होती एवढं मात्र त्यांना कळलं. मुंबईत काय घडत आहे यापासून पूर्णतः अनभिज्ञ असणाऱ्या त्यांना आपण तिच्यासमोर दुसरं कुठलं ऑप्शनच ठेवलं नाहीये. त्यामुळे उद्याच्या पेपरमध्ये माफीनामा छापून येणार याची पूर्ण खात्री होती. त्याच खुशीमध्ये होते ते. ते रूम मध्ये आले आणि मागोमाग वागळेही. फक्त पायाचे अंगठे पकडायचे बाकी होते वागळे आज. एवढी जी हुजुरी या जयवंत रणदिवेने आजवर कोणाचीच केली नसेल. ते जरा चिडून आणि वैतागून म्हणाले. अर्थात स्वतःचा इगो, स्टेटस बाजूला ठेवून सगळ्यांची मनधरणी करावी लागली होती त्यांना आज. फक्त आणि फक्त या मुलीमुळे ही वेळ आली आहे माझ्यावर. कसं बसं सगळ्यांना मॅनेज केलंय. हिला देव दाखवल्याशिवाय राहणार नाही मी. तसे दिसलेच असतील म्हणा. 2.5 तास बंगल्याबाहेर उभी होती म्हणे. किती पानांचा माफीनामा छापून द्यायचं कबूल केलेलं आहे उद्याच्या पेपरमध्ये. बहिणीच्या गळ्यावर सुरा ठेवला तर बरोबर नाक घासत आली आपल्यापाशी. आपण खेळलेल्या डावाबद्दल प्रचंड आत्मविश्वास होता जयवंतरावांना. अर्थात समरमध्ये आला नसता तर तसं घडलंही असतं. पण आता मात्र फासे पूर्णतः उलटे फिरले होते. शेवटी या जयवंतरावाला लढायची किंमत मोजावीच लागली तिला. अरे, असे किती प्रामाणिकपणाचे पुतळे जमीनदोस्त केले आजवर आम्ही. मग ही काय चीज आहे? समजते कोण स्वतःला? ते तर नशीब तिच्या बहिणीला जिवंत ठेवलं. पण इथून पुढे जर हिने पुन्हा वाकड्यात जायचा प्रयत्न केला तर दोघीही बहिणींना सरळ ढगात पाठवून द्या यांच्या मायबापांजवळ. चायला यांचे इमानदारीचे किडे आपल्याला टोचत आहे. जयवंतराव हातातला फोन साईडला भिरकावत चिडून म्हणाले. भेटूया पुढच्या भागात लवकरच.